त्या गाईडमध्ये देवानंद जेलमधून सुटतो. कधीतरी यूट्यूबला बघा तो पिक्चर. आणि तो जेलमधून सुटतो आणि त्याला त्या शहराची वाट दिसते आणि त्याच्या मनात विचार येतो मायमाऊलीनो की ह्या व्यवस्थेनं मला जर या शहरानं मला जेलमध्ये टाकलं असेल तर मी सुटून आणि पुन्हा त्या शहरामध्ये जाऊन काय करू. म्हणून तो वेगळी वाट धरतो आणि असा चालत 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 एका गावखेड्यामध्ये जातो. आणि रात्रीची थंड पडलेली असते, कंटाळा आलेला असतो, म्हणून त्या मंदिराबाहेर त्या कटड्यावरती झोपतो. आणि एका साधूंचा तांडा त्याच्या पुढून निघालेला असतो. एका साधूला त्याची दया येते आणि तो साधू त्याच्या अंगावरती भगवी वस्त्र घालतो, पांघरतो आणि तो निघून जातो. सकाळी त्या गावातला एक व्यक्ती तिथे येतो आणि बघतो तर भगवं वस्त्र असं परिधान केलेलं येतं. कुणीतरी झोपलंय म्हणजे नक्कीच कुणीतरी महाराज आहेत, स्वामी आहेत असं त्याला वाटतं. तो असतो कैदी. आणि मग तो उठल्यानंतर त्याचे पाय धरतो आणि म्हणतो बरं झालं आमच्या गावाला तुमचे पाय लागले. तुम्ही एवढं मोठं साधू, इतके मोठे महंत तुम्ही इथं आला, आम्हाला खूप आनंद झालाय. ते म्हणतो मी साधू? म्हणतो होय. आता म्हणतो काय ग बसावं का, तर आता कुठं तर 2 भाकरे खायच्या आहेत म्हणून तो ग बस. माझी एक समस्या आहे. म्हणला काय आहे? माझ्या बापानं म्हणला 2 लग्न केली आणि जी दुसरी पत्नी होती तिला एक मुलगी होती आणि बाप गेला मरून आणि ती मुलगी म्हणला माझ्या आणि आईच्या उरावर ठेवून गेलेली. आता ती लग्नाची झाली तरी सुद्धा लग्नाला तयार नाही. किती समजूत काढली तरी कोंडून घेत्या. महाराज काहीतरी उपाय सुचवा. महाराज म्हणतो आता हे काय सगळे करतच आलोय जलंबर. देवानंद म्हणतो उद्या या घेऊन तिला. मग तो सकाळी तिला घेऊन येतो, सावत्र बहिणीला. मग त्या मुलगीला बाजूला घेऊन देवानंद काय म्हणतो की बाळा तुझी आई सावत्र आहे, भाऊ सावत्र आहे, ह्या दोघांना तू नको आहेस. मग लग्न केल्यावर नवरा काय सावत्र असणार आहे का? नवरा तुझा असणार आहे. मग जर नको असलेल्या सावत्र लोकांच्यात राहण्यापेक्षा पाहिजे असलेल्या नवऱ्याजवळ राहणं कधी बी चांगलं. तिला बी पटतन म्हणते महाराज तुमचं बरोबर आहे. ती सगळ्या गावात सांगत सुटतंय माझी बहीण लग्नाला 2 वर्ष झालं तयार नव्हती आणि महाराजांनी फक्त आशीर्वाद दिला आणि तिनं लगेच लग्नाला तयार झाली. सगळं गाव त्याला महाराज मानाय चालू करतं आणि त्याला गावात आणून बसवतं. आणि गावात जे पुजारी होते, वर्षानुवर्ष काम करत होते, पंडित होते, संस्कृतचे अभ्यासक होते, त्यांच्या हे लक्षात येतं की बाबा हा कुणीतरी भामटा आहे आणि हा जर इथं महाराज होऊन बसला तर मग आपलं काय. म्हणून ते संपूर्ण समाजात एकच त्याला म्हणतात महाराजाला की आपण तुझी परीक्षा घेऊया आणि त्या परीक्षेत तू जर पास झालास तर तू महाराज आणि मग आम्ही सुद्धा तुझे भक्त व्हायला तयार आहे. मग तर जवळच एक माणूस बसला होता. देवानंद म्हणला तुला काय येतं का र? म्हणला मला कसं येईल, ह्या गावात आजूबाजूला शाळाच नाही. ठीक आहे म्हणलं बस. ती 2 पंडित तिथं बसले आणि एक संस्कृतचा श्लोक म्हणले. आता लक्षपूर्वक काय काय गंमत आहेत. तो संस्कृतचे श्लोक म्हणले ह्याचा अर्थ सांग. आता देवानंतर कैदी, गुन्हेगार, त्याला काय संस्कृतचा अर्थ कळतोय. तो गडबडला आणि क्षणात सावरलं आणि तडा 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 इंग्रजीच बोलायचं चालू केलं. आता त्या पंडितासने काही इंग्रजी येत नव्हतं. पंडितानं देवानंदचं पाय धरलं. महाराज आमचं चुकलं म्हणजे आमच्या पुढचं तुम्ही दिसताय. तसं वर्षानुवर्ष वक्ता काय बोलतो हे कळालं नाही तर तो महान आहे असं वाटत गेलं. आज पहिल्यांदा जयवंत आवटे माई माऊलींची भाषा बोलतोय आणि त्यांना ऐकायला मिळतंय. हा खरा विजय तुमचा माझा आहे.
आज खऱ्या अर्थानं तुमचं जगणं कोणीतरी सांगणारा पुढं आलेला आहे. आज खऱ्या अर्थानं तुमचं जगणं, तुमचा प्रपंच आणि तुमच्या जीवनाची उभारी ओळखणारा कोणीतरी आज आलेला आहे.